नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज या ठिकाणी आपण त्रिसूत्री बनवतो आहे. गुरुवर्य नाना नलगे यांनी सांगितल्याप्रमाणे. तर या ठिकाणी बेसन घेतलं आहे, बेसनाची पेस्ट बनवली गुळाच्या पाण्यात. गुळ पण पाण्यामध्येच विरघळून घेतला होता. इकडे पेस्ट बनवली. इकडे आता शेणाची पेस्ट बनवतो आहे. यामध्ये सुद्धा आता गुळाचं पाणी ओतून याची पेस्ट बनवायची आणि हे 3 दिवस मुरायला ठेवायचं आहे. सगळ्या याच्यामध्ये तीन प्रकार म्हणजे शेण, गूळ, बेसन आणि 3 दिवस ठेवायचे आणि त्याचं नाव त्याप्रमाणे ठेवलं आहे त्रिसूत्री. तर या ठिकाणी आमच्या मालकीनबाई बनवत आहेत ही त्रिसूत्री. पाहूया कसं बनतं आहे. 3 दिवस मुरायला ठेवायचे बनवून झाल्यावर. काही शेणामध्ये कचरा वगैरे आला तर तो काढायचा आहे आणि एकदम पातळ असं सगळ्या त्यातल्या गुठळ्या फोडायच्या आहेत. बेसनमध्ये पूर्णपणे गुठळ्या फोडलेल्या आहेत. बेलरमध्ये टाकलं. या ठिकाणी आपलं हे मिश्रण बेसनाचं शेणाचं बनून झालेलं आहे. आता फर्मेंटेशनसाठी या कॅन्डात आपण याला ओतायचं आहे. या ठिकाणी आपण हे झालेले त्रिसूत्रीचं मिश्रण आपण आता झाडाच्या सावलीला ठेवलेलं आहे. तर काठीने आपण माप घेऊ याचं. या ठिकाणी काठीचं माप या ठिकाणी घेतलेलं आहे. हीच काठी या ठिकाणी ठेवून उद्या सकाळी 7 वाजता पाहू कुठवर हे होते फर्मेंटेशन होते. मला वाटतं कॅन हे बारीक पडेल, पण पाहू उद्या काय वर रिझल्ट येतोय. धन्यवाद.